कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीताई तुम्ही या ना, या बस। नाही नाही, त्याची काहीच गरज नाही, एवढा वेळ थांबणार नाही मी, थोडं बोलायचंय। बोला। शिवा, तू घरी आलीस, माफी मागितलीस। हो म्हणजे तुम्हाला वाटलं असेल माझी चूक आहे म्हणून। वाटली असेल म्हणजे? नाही, चूक आहे माझी, होतीच। तू जे बोलून गेलीस त्यावर मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये दिव्याची तशी फारशी चूक नाहीये। तुझी चूक आहे, तुझ्या आईची चूक आहे, त्यांची परिस्थिती मी समजू शकतेच, कारण तुझ्यासारखी मुलगी असो। त्यामुळे मी एका निर्णयावर पोहोचलीये। मी ठरवलंय की दिव्या आणि तुझ्या फॅमिलीला एक संधी द्यायची। मी लग्नाला मान्यता देईन। तुम्ही खरं बोलताय हे? पण माझी एक अट आहे। अहो तुम्ही काय वाटेल ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे। आधी ऐकून तर घे। अहो तुम्ही लग्नाला तयार झालात हीच खूप मोठी गोष्ट आहे। तुम्ही सांगा काय करायचं, मी सगळं करीन। इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही, तू आशूशी संबंध ठेवायचा नाही, तू आशूशी संबंध ठेवायचा नाही। आमच्या घरी यायचं नाही। मला तसं वचन दे। आणि हो, आशूच्या लग्नातही तू फिरकायचं नाहीस। हे सगळं जर तुला मान्य असेल तर मी लग्नाला मान्यता देईन, नाहीतर हा विषय इथेच संपला। तू या घराची करतेस। आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं। दिव्यासाठी चांगला राजकुमार शोध बरं का। तू विचार करून सांग काय ते। येते। माझा विचार झालाय। तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी। तुमची अट मला मान्य आहे। मी माझ्या बहिणीसाठी वाटेल ते करायला तयार आहे, पण मी माझ्या पप्पांना पण वचन दिले, त्या लग्नात मला अक्षता टाकायला असू द्या तिथे। नाही नाही शिव, या लग्नात तू मला नकोयस। लग्न चालू असताना आजूबाजूच्या परिसरातही यायला नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।